एखादं साधं रोजच्या खाण्यातलं फळं जर चुकीच्या पद्धतीने खाल्लं तर ते एखाद्या चुकीच्या औषधाइतकंच घातक ठरू शकतं. आजच्या या सखोल विश्लेषणात स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे अत्यंत परिचयाचं फळ म्हणजेच पपई. रत्नागिरीचे MD आयुर्वेद डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांच्या वैद्यकीय माहितीवर आणि संशोधनावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. हो, नक्कीच. म्हणजे पपई हे आरोग्यासाठी वरदान मानलं जातं, हे अगदी खरं आहे. पण अन्नाकडे केवळ अन्न म्हणून न बघता त्यातील रासायनिक घटकांकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण डॉक्टर रेणुशे यांच्या अभ्यासानुसार आहारातील प्रत्येक घटक शरीरात एका विशिष्ट पद्धतीने काम करत असतो आणि त्याचे परिणाम व्यक्तीनुसार बदलतात. पण मला इथे एक प्रश्न पडतो, म्हणजे पपई पचनासाठी चांगली असते हे तर सर्वांनाच माहिती आहे. मग एखादं साधं फळ आरोग्यासाठी चक्क घातक कसं काय ठरू शकतं? खरं तर यामागचं विज्ञान खूप रंजक आहे. बघा, पपईमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. पण यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे पपेन नावाचा एन्झाईम. अच्छा, पपेन. हो, हे एन्झाईम प्रोटीन्सचं विघटन करतं, ज्यामुळे नैसर्गिकरित्या पचन प्रक्रिया सुधारते आणि अन्नातले पोषक घटक शरीरात शोषले जायला खूप मदत होते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पपेन हे अन्नाचे तुकडे करणाऱ्या एका नैसर्गिक रासायनिक कात्रीसारखं काम करतं, असं आपण म्हणू शकतो. अगदी बरोबर. पण जर ही रासायनिक कात्री पचनासाठी इतकी गुणकारी आहे, तर मग समस्या नेमकी कुठे निर्माण होते? समस्या फळाच्या पिकण्याच्या अवस्थेत आहे. म्हणजे जेव्हा पपई कच्ची किंवा अर्धवट पिकलेली असते ना, तेव्हा त्यात लेटेक्स नावाचं प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतं आणि गर्भवती महिलांसाठी हे अत्यंत धोकादायक ठरू शकतं. बापरे, म्हणजे ते नक्की काय करतं शरीरात? या लेटेक्समुळे गर्भाशयाचं अनैसर्गिक आकुंचन सुरू होऊ शकतं. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन सुरू होतात, ज्यामुळे गर्भपाताचा मोठा धोका निर्माण होतो. म्हणजे फळ किती पिकलं आहे या एका साध्या गोष्टीवर त्याचे रासायनिक गुणधर्म आणि शरीरावरील परिणाम पूर्णपणे बदलतात. हे खरंच आश्चर्यकारक आहे. पण मला सांगा, हे लेटेक्स फक्त गर्भवती महिलांसाठीच धोकादायक असतं का? नाही, तसं नाहीये. ज्यांना लेटेक्सची ॲलर्जी आहे त्यांच्या शरीरात हे प्रोटीन गेल्यावर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती अनावश्यक प्रतिक्रिया देते. म्हणजे ॲलर्जिक रिॲक्शन येते? हो, परिणामी त्वचेवर लाल पुरळ येणे, खाज सुटणे किंवा गंभीर स्थितीत श्वास घ्यायला त्रास होणे अशी लक्षणं दिसू शकतात. ही एक प्रकारची धोक्याची घंटाच आहे. अशी लक्षणं दिसल्यास पपई खाणं त्वरित थांबवलं पाहिजे. हे तर बाह्य परिणाम झाले. पण मगाशी आपण व्हिटॅमिन सीचा उल्लेख केला. व्हिटॅमिन सी तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चांगलं असतं ना. मग ते किडनी स्टोनचं कारण कसं काय बनतं? हे थोडं परस्पर विरोधी वाटत नाहीये का? नेमकी हीच ती गोम आहे. शरीराला व्हिटॅमिन सीची गरज असते, पण शरीर ते साठवून ठेवू शकत नाही आणि पपईमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण खूप जास्त असतं. अच्छा, म्हणजे गरजेपेक्षा जास्त होतं तेव्हा प्रॉब्लेम होतो. हो ना. जेव्हा हे प्रमाण वाढतं तेव्हा शरीर त्याचं ऑक्झलेट नावाच्या घटकात रूपांतर करतं. हे ऑक्झलेट किडनीमध्ये कॅल्शियमसोबत एकत्र येऊन खडे तयार करतं. त्यामुळे ज्यांना आधीच पथरीचा त्रास आहे त्यांनी जास्त पपई खाल्ल्यास पथरीचा आकार आणि धोका दोन्ही वाढतो. थांबा, म्हणजे जे व्हिटॅमिन सी आपण चांगलं समजतो तेच इथे शरीरातील अतिरिक्त प्रमाणामुळे खलनायकाचं काम करतंय. आणि मला वाटतं थायरॉइड किंवा हृदयाच्या आजारांबाबतही पपईचा काही संबंध आहे? हो, हायपोथायरॉइडिझम असणाऱ्या रुग्णांमध्ये पपईतले काही विशिष्ट घटक आयोडीनचं शोषण कमी करतात आणि आयोडीन कमी झाल्यामुळे थायरॉइडची लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात. आणि हृदयाच्या आजारांबद्दल काय सांगाल? ज्यांच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता आहे किंवा जे रक्त पातळ करण्याची औषधं घेतात त्यांच्या औषधांमधील रसायनांसोबत पपईतील घटक थेट संघर्ष करतात, ज्यामुळे औषधांचा प्रभाव अनपेक्षितपणे बदलू शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर पपई थेट हृदयाच्या औषधांसोबत रासायनिक युद्धच करू शकते. मग या सर्व धोक्यांमधून मार्ग काढत पपई सुरक्षितपणे कशी खावी? नव्याने आहारात पपईचा समावेश करताना नेमकी काय काळजी घ्यावी? इथे आयुर्वेदिक दृष्टिकोन आपल्याला अचूक मार्गदर्शन करतो. आयुर्वेदानुसार प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. पपई उष्ण प्रकृतीची मानली जाते. सुरक्षितेचा पहिला नियम म्हणजे पपई नेहमी पूर्ण पिकलेली असावी. म्हणजे तो लॅटेक्सचा धोका टळतो. आणि प्रमाणाबद्दल काय सांगता येईल? निरोगी व्यक्तींनी रोजच्या आहारात एका वेळी फक्त 100 ते 150 ग्राम पपई खावी, म्हणजे साधारण एक लहान बाऊल. पचनासाठी हे प्रमाण उत्तम आहे.
आणि ज्यांना आधीच काही आजार आहेत त्यांच्यासाठी? तोच माझा पुढचा आणि महत्वाचा मुद्दा होता. जर कोणताही आजार असेल किंवा वैद्यकीय उपचार सुरू असतील तर आहारात कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अनिवार्य आहे. एक डॉक्टर म्हणूनच मी हा सल्ला सर्वांना देईन. पण त्याची मात्रा आणि व्यक्तीची वैद्यकीय पार्श्वभूमी लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे. नक्कीच. डोळे झाकून कोणत्याही गोष्टीचं अतिसेवन करणं नुकसान करू शकतं. जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट. जर पपईसारखं रोजच्या वापरातलं एक साधं फळ शरीरात आणि औषधांसोबत इतकी गुंतागुंतीची रासायनिक प्रक्रिया करू शकतं, तर स्वयंपाकघरात असे आणखी कोणते पदार्थ असतील जे नकळत शक्तिशाली औषधांसारखं काम करत असतील? याचा नक्की विचार करा.